नाफेड आणि एनसीसीएफ आता कांद्याची आगाऊ खरेदी करणार आहे। पुढील काही दिवसातच बफर स्टॉकसाठी दोन्ही संस्थांकडून कांदा खरेदीला सुरुवात होईल। दोघेही प्रत्येकी 1 लाख टन कांद्याची खरेदी करणार आहेत। दरवर्षी मे जून महिन्यापासून होणारी कांदा खरेदी यंदा मात्र एप्रिल महिन्यातच होणार। अखेर कांद्याची हमी भावानं खरेदी या तारखेपासून कांद्याचे दर पुन्हा कडाडणार। आखाती देशांमधून कांद्याला मागणी वाढली तर सध्या लाल कांद्याची आवक ही कमी झालेली आहे। राज्यामध्ये कांद्याचे दर हे 100 ते 200 रुपयांनी वाढलेत। राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याला 1000 ते 1500 रुपयाच्या दरम्यान दर मिळतोय। या दरामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं भांडवल देखील फिटणार नाही। परंतु मागच्या महिन्यामध्ये झालेली जी काय अतिवृष्टी होती, या अतिवृष्टीने देखील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान झाले। तसंच उन्हाळा कांदा देखील त्या ठिकाणी मार्केटमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आणि अशातच एनसीसी बाय नाफेडच्या माध्यमातून 3 लाख मेट्रिक टन कांदा एप्रिल आणि मे महिन्यामध्ये खरेदी त्या ठिकाणी करण्याचा सरकारचा निर्धार आहे। नेमकं काय सत्य आहे? कांद्याला खरंच 3000 रुपये बाजारभाव मिळणार का? शेतकऱ्यांचा कांदा हा नाफेड आणि एनसीसीच्या माध्यमातून खरंच खरेदी केला जाणार का? याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक चॅनलवरती जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब देखील करा। शेतकरी बंधूंनो, आपण जर का बघितलं तर कांद्याचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा या गणितावरती अवलंबून जरी असले तरी कांद्याचं एकंदरीत उत्पादन किती होते, हवामान कसं राहते आणि देशांतर्गत आणि देशाबाहेरील जी काही निर्यात आहे ती नेमकी कशा पद्धतीची राहते, या सर्व गोष्टींवरती कांद्याचे दर हे त्या ठिकाणी अवलंबून असतात। सध्याला आपण जर का कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर राज्यातील ज्या प्रमुख बाजार समित्या आहे जिथून कांद्याची निर्यात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होत असते, मग त्यामध्ये लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, चांदवड असेल, कळवण असेल, संगमनेर, आळेफाटा आणि ओतूर यासारख्या बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याला जवळपास 1500 रुपयापर्यंत टॉपचा दर त्या ठिकाणी सध्याला मिळतोय। तर दुसरीकडे आपण जर का बघितलं तर लाल कांदा, ज्याला की आपण नाशिक कांदा असं म्हणतो, या कांद्याची जी काय आवक आहे ती आता त्या ठिकाणी कमी झालेली आहे आणि याच दरम्यान कांद्याचे बाजारभाव 100 ते 200 रुपयांनी त्या ठिकाणी वाढू लागलेत। दुसरीकडे आपण जर का बघितलं तर रब्बी कांद्याचा, उन्हाळा कांद्याचा हा हंगाम हा इथून पुढे त्या ठिकाणी चालू होत असतो। जो काही लवकर लावलेला उन्हाळा कांदा आहे तो आता त्या ठिकाणी मार्केटमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच हा जो काही उन्हाळा कांदा आहे याला मागणी देखील त्या ठिकाणी जास्त असते। प्रमुखरित्या याला जे काय आखाती देश आहे तर आखाती देशांकडून चांगली मागणी त्या ठिकाणी याला असते। दुसरीकडे आखाती देशामध्ये देखील युद्धजन्य परिस्थिती सध्या त्या ठिकाणी आहे, म्हणून सध्याला कांद्याची जी काय मागणी आहे ती या देशांमधून त्या ठिकाणी वाढत आहे। मग यामध्ये सौदी अरेबिया असेल, बहरीन असेल, याशिवाय कतार असेल, दुबई असेल, ओमान असेल, यासारख्या देशांमधून कांद्याला मागणी ही वाढत आहे। दुसरीकडे कांद्याचं जे काय अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आहे तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी अवकाळी पाऊस हा कांदा उत्पादक प्रमुख विभागांमध्ये त्या ठिकाणी पडला आणि मोठ्या प्रमाणामध्ये कांदा पिकाचं त्या ठिकाणी नुकसान झालं आणि यामुळे शेतकरी हा पुरता त्या ठिकाणी बेजार झाला। एकीकडे अवकाळीमुळं शेती पिकाचं नुकसान होते तर दुसरीकडे कांद्याला बाजारभाव नाही। या दोन्ही बाजूंनी शेतकरी हा पूर्णपणे त्या ठिकाणी बेजार झालेला आहे। आपण जर का बघितलं तर दर स्थिर राहण्यासाठी जे काय केंद्र सरकार आहे ते नाफेड आणि एनसीसीच्या माध्यमातून कांद्याची खरेदी करतं आणि या खरेदीमधून कांद्याला बाजारभाव हे खुल्या बाजारात आणि मार्केटमध्ये देखील त्या ठिकाणी वाढत असतात। परंतु अशाच काही प्रकारे जी काही कांद्याची खरेदी आहे ती जून, जुलै, ऑगस्टमध्ये त्या ठिकाणी होत असते। परंतु यावेळेस सरकारनं कांद्याचे बाजारभाव स्थिर राहण्यासाठी आणि कांदादाराला आधार देण्यासाठी ही जी काही खरेदी आहे ती नाफेड आणि एनसीसीच्या माध्यमातून ही एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सुरू करण्याचा निर्धार त्या ठिकाणी केलेला आहे। परंतु प्रत्यक्षात खरेदी सुरू होत नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीवरती त्या ठिकाणी विश्वास ठेवू शकत नाही। परंतु संपूर्ण निर्यात जर का खुली झाली आणि ही खरेदी जर का सुरू झाली तर कांद्याला जवळपास 3000 रुपयांचा बाजारभाव हा त्या ठिकाणी मिळू शकतो, असं एकंदरीत बाजारभाव अभ्यासकांच्या वतीने त्या ठिकाणी सांगण्यात येते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा जर का कांदा असेल आणि जर तुम्ही मार्केटमध्ये विकण्यासाठी जर आणणार असाल तर रोजच्या बाजारभावातून कांदा विक्री जर केली तर तुम्हाला त्या ठिकाणी फायदा आणि नफा हा त्या ठिकाणी नक्कीच होऊ शकतो।